माधुरी गजरे. आज आपण एक गोडाचा पदार्थ करून बघूया, तो म्हणजे मूग डाळ हलवा. बऱ्याच समारंभांमध्ये हा खूप आवडीने केला जातो आणि खाल्ला जातो. थोडा वेळ लागतो याला, पण तयार झाल्यावर अतिशय अप्रतिम लागतो हा. तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ही 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी, 150 ग्रॅम आहे ही. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ. आता ही डाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. चोळून घ्यायची व्यवस्थित. 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मी, त्यामुळे वरची धूळ निघून गेली आहे त्याच्यात. आता व्यवस्थित पाणी घालायचं त्याच्यात पुरेसं. आता ही डाळ 2 तास अशीच भिजत ठेवायची आपल्याला. झाकून ठेवते. 2 तास झालेत, बघूया आपण. डाळ भिजली आहे बघा व्यवस्थित. तर आता ह्याच्यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. या पाण्याला एक उग्र वास असतो, म्हणून काढून टाकू आपण. थोडं पाणी घालू आपण याच्यामध्ये. आता ही डाळ बारीक वाटून घ्यायची आपल्याला. तर मिक्सर जारमध्ये काढून घेते डाळ. आपल्याला ही अगदी कोरडी करायची नाही आहे डाळ. थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल, म्हणजे मग ती व्यवस्थित परतता येईल आपल्याला जास्त वेळ जरा, आणि शिजेल ती नीट. थोडंसं पाणी आलं तरी चालेल. काढून घेते अशी. मधून मधून ढवळत मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी बारीक वाटून घ्यायची आहे आपल्याला. काढून घेते बोलमध्ये. हे छोटंसं कढलं आहे माझं स्टीलचं. त्याच्यामध्ये थोडं तूप गरम केलं आहे मी. हे बदाम पिस्त्याचे काप केलेत मी, ते घालते त्याच्यामध्ये आणि परतून घेऊ जरा. झालेत परतून. गॅस बंद करते. ही कढई गरम करायला ठेवली आहे मी, आणि त्याच्यामध्ये साजूक तूप घालू आपण. थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला. एकूण मी 1 वाटी तूप घेतलं आहे हे. लोखंडी कढईमुळे डाळ खाली चिकटणार नाही. आता या तुपामध्ये 2 टेबलस्पून रवा घालते. मध्यम जाड रवा आहे हा. या रव्यामुळे ना डाळ खाली चिकटणार नाही, मदत होईल ना चिकटण्यासाठी. आणि 2 टेबलस्पून बेसन घालते त्याच्यामध्ये. मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला. रंग बदलायला हवा. थोडं तूप घालणार आहे आणखी त्याच्यामध्ये. हे बघा, रंग बदलला आहे आता याचा, आणि बेसनाचा खमंग वासही सुटला आहे. तर आता ही वाटलेली डाळ घालू आपण याच्यामध्ये. खाली लागू नाही द्यायची, ढवळून घ्यायची लगेच. गॅस जरा बंद करते, म्हणजे टेम्परेचर थोडं कमी होईल त्याचं. मिसळून घेते. गॅस पुन्हा लावून घेते. बारीक ठेवायचा आहे गॅस आपल्याला. आणि आता या ठिकाणी थोडं तूप घालू. थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आपल्याला. ढवळण्यासाठी हा झारा घेतला आहे मी आता. झाऱ्यामुळे असं आपल्याला एकसारखं करता येईल, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. हे बघा असं है ना. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि परतत राहायचं आहे आपल्याला. बारीक गॅस ठेवायचा आहे, म्हणजे खाली लागणार नाही. हा थोडा मोठा झारा घेतला आहे मी, त्यामुळे मला असं व्यवस्थित असं प्रेस करता आलं. गुठळ्या नाही झाल्यात त्यामुळे. 10 मिनटं झाली मी हे परतते असं. आणि हे बघा किती छान असं सुट्ट झालं ना. असंच आणखी परतायचं आहे आपल्याला, थोडा रंग बदलेपर्यंत. आणखी 15 मिनटं परतली आहे मी डाळ. ही बघा किती छान झाली आहे ना सुटी, आणि रंगही बदलला आहे त्याचा. तर आता गॅस बंद करते.
हे 3.5 वाट्या पाणी घेतलंय मी. तर आता गॅस बंद करूनच पाणी घालायचं आहे आपल्याला, नाहीतर उसळू शकतं ते एकदम. थोडं थोडं पाणी घालायचं आणि ढवळत राहायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात पुन्हा. आता या पाण्यामध्ये छान पुन्हा फुलेल ती डाळ, शिजेल व्यवस्थित. मिसळून घेते एकदा. गॅस लावून घेऊ आणि आता पुन्हा ढवळत राहायचं आहे आपल्याला. किती छान फुलली आहे बघा डाळ. बाउलमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या चुरडून घालू. मिसळून घेऊ. हे केशराचं दूध घालू आपण आणि मिसळून घेते. त्याने एक छानसा रंग येईल आणि वास येईल केशराचा. आता या ठिकाणी तूप घालू आपण. मिसळून घेते. आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती 150 ग्रॅम आणि 1 वाटी तूप घेतलंय आपण 140 ग्रॅम आणि साखर आपण 1/4 वाटी घेणार आहोत, ती आहे 180 ग्रॅम. साखर घालते आणि मिसळून घेऊ. परतलंय मी व्यवस्थित. साखर विरघळली. आता तूप घालू आपण याच्यामध्ये. 1 वाटीतलं एवढं उरलंय तूप. तुम्हाला हवं असलं तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही. मिसळून घेते. आपण हे बदाम आणि पिस्ते परतून घेतलेत ना, ते घालते आणि वेलची पूड घालू आपण. मिसळून घेऊ व्यवस्थित. किती छान दिसतोय ना हलवा. वास सुटलाय सुरेख. आता एक आणखीन गोष्ट शिल्लक आहे आपली करायची. हा एक जाड लोखंडी तवा आहे माझ्याजवळ. तो गरम करायला ठेवलाय मी. व्यवस्थित तापवून घ्यायचा तो. तवा तापलाय चांगला तर गॅस बारीक करते. या तव्यावर आपल्याला ही कढई ठेवायची. तव्यामुळे करपणार नाही खाली अजिबात आणि अगदी मंद आचेवर 5 मिनिटं ठेवू आपण. वाफ येऊ द्यायची त्याला छान. 5 मिनिटं झाली आहे तर गॅस बंद करते आणि बघूया आपण. छान मुरला आहे आता. तयार आहे आपला मूग डाळ हलवा. काढून घेते बोलमध्ये. बदाम पिस्त्याचे काप घालते. असा हा अतिशय खमंग आणि चविष्ट असा मूग डाळ हलवा तयार झालाय आपला. फक्त 2-3 गोष्टींची काळजी घ्यायला हवी आपण. एक तर बारीक गॅसच ठेवायचा आहे आपल्याला. दुसरं म्हणजे सुरुवातीला पूर्ण तूप वापरायचं नाही, थोडं थोडं करत वापरायचं आहे आणि खमंग भाजायचं आहे आपल्याला. तर तुम्ही करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.